रोजचं तोच नाश्ता करून जर कंटाळा आला असेल ना, तर अशा प्रकारे एकदम खमंग, बाहेरून खरपूस असं भाजलेले आणि आतून मऊ लुसलुशीत असे काकडीचे थालीपीठ बघणार आहोत. जे एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. पहिल्यांदा जरी करत असाल तर अजिबात प्रमाण चुकणार नाही. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या काकडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरचं जार घेतलं आहे. त्याच्यामध्ये 8 ते 9 हिरवी मिरची घेतल्यात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. हिरवी मिरची आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे, म्हणजे चवीला छान लागतात. आणि ओवा जे आहे ते खमंगपणा येण्यासाठी ओव्याचा वापर करायचा आहे. झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट केल्यासारखं करून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे 4 काकडी घेतलेले आहेत. हिरवे काकडी होते, हवे असेल तर पांढऱ्या काकडीचा वापर करू शकता. काकडी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं वरून सोलून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं खिसणीनं खिसून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं जाडसरमध्ये मी इथं खिसून घेतलं आहे. आता जे आपण बारीक केलेलं वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण वगैरे, त्याचं वाटण यामध्ये टाकूया. आणि या ठिकाणी मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. एकाच वाटीच्या साह्याने सर्व प्रमाण घ्यायचं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतरनं अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटीला पण थोडंसं कमी मी इथं बेसन घेतलं आहे, किंवा अर्धी वाटी बेसन घेतलात तरीही चालेल. 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं. अर्धा चमचा हळद टाकूया. त्याच्यानंतरनं 3 चमचे मी इथं तीळ घेतलेले आहे. तीळ पण हवा असेल तर कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती ॲड करूया. कोथिंबीर ॲड केली की पाणी ॲड करायच्या आधी काकडीला जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. अर्धा कप पाणी घेतलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं पाण्याचं प्रमाण घेतलं आहे. बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त पातळ वगैरे पीठ मळायचं नाही. तर अशा प्रकारे थोडंसं मऊसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेचच याची थालीपीठ करून घेऊया. हे थालीपीठचं जे पीठ आहे जास्त वेळ जर ठेवला तर थालीपीठ व्यवस्थित थापले जात नाहीत. त्याच्यामुळे लगेचच करायला घ्यायचं आहे. पोलपाट ठेवलं आहे, त्याच्यावरती एखादा कपडा ठेवायचा आहे. हवा असेल तर पांढरं जर नॅपकिन वगैरे असेल किंवा रुमाल असेल तर ते घेऊ शकता. वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतरनं तीळ घेतलेलं आहे. कपडा ओला करून घेतला आहे, तरी पण नंतरनं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ कपड्याला लागत नाहीत. आपलं जे थालीपीठचं गोळा आहे किंवा उंडा आहे तो ठेवायचा आहे आणि हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं आपण हे पातळ बनवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतरनं वरून तीळ टाकूया, म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खायला पण चविष्ट लागतात. हे थालीपीठ खरपूस असे भाजले जावे याच्यासाठी अशा प्रकारे होल करून घ्यायच्यात. आता भाजण्यासाठी तवा ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती तेल टाकूया. गॅस बारीकवरती ठेवायचं आहे. आपले जे थालीपीठ आहे ते अशा प्रकारे सोडायचं आहे. हे सोडताना आपल्याला गॅस बारीकच करायचं आहे, जेणेकरून कपडा वगैरे जळला जाणार नाही आणि व्यवस्थित असं थालीपीठ सोडलं जातं. लगेचच तेल लावून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर भाजू द्यायचं आहे गॅस मीडियमवरती करून आणि नंतरनं थालीपीठ परतून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने एक 3 ते 4 मिनटं तरी चांगल्या प्रकारे हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ इथं तयार आहे. राहिलेले पण मी इथं थालीपीठ करून घेते. जेवढं प्रमाण दाखवलं आहे तेवढ्या प्रमाणात माझे 6 थालीपीठ तयार झालेले आहेत. काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे खरपूस असे आपले थालीपीठ तयार आहे. हे तुम्ही चटणीसोबत किंवा दहीसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.